नाशिकमध्ये आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बॅगांची तपासणी करण्यात आली। निवडणुकीच्या भरारी पथक पोलिसांच्या वतीनं बॅगांची तपासणी करण्यात आलेली आहे। तर नाशिकच्या हेलिपॅडवर मुख्यमंत्र्यांच्या बॅगा तपासण्यात आल्या। हेमंत गोडसेंच्या रोड शोसाठी मुख्यमंत्री नाशिकच्या दौऱ्यावर होते। संजय राऊतांनी केलेल्या आरोपानंतर आता निवडणूक आयोगानं खबरदारी घेत मुख्यमंत्री शिंदे यांच्या नाशिकच्या दौऱ्यादरम्यान बॅगांची तपासणी केली। तर या बॅगांमध्ये पैसे घेऊन गेल्याचा आरोप संजय राऊतांनी केला होता आणि त्यानंतर मात्र बॅगांची तपासणी करण्यात आली। हेलिकॉप्टरमधून खोके पेटी उतरवायच्या, पोलिसांच्या गाड्यातून पैसे वाटायचे, लाखो मतं विकत घ्यायच्या योजना करायच्या। मुख्यमंत्री ज्यावेळी प्रवासाला जातात त्यावेळी त्यांच्या फाईल्स असतात, त्यांच्या बरोबरचे बॉडीगार्ड असतात, त्यांचे पीए असतात। मी स्वतः मुख्यमंत्री साहेबांबरोबर या प्रचारात फिरलोय। माझ्या स्वतःच्या 2-2 बॅगा असतात आणि ह्या सगळ्या बॅगा ज्यावेळी मुख्यमंत्री उतरतात त्यावेळी त्या बॅगा असणारच आहेत, कारण तेवढा स्टाफ असतो। परंतु लोकांच्या मनात खोटा संभ्रम तयार करायचा आणि अशा प्रकारचे बिनबुडाचे आरोप करायचे हे कधीतरी थांबलं पाहिजे, कारण लोकांना हा पोरकटपणा आता दिसून येत चाललाय। संजय राऊत यांनी ट्विट केल्यानंतर खात्याला जाग आलेली दिसते आणि म्हणून सोपस्कार म्हणून लोकांना दिसावं आम्ही सगळ्यांच्या बॅगा चेक करतोय। सोपस्कार म्हणून काही गोष्टी केलेल्या आहेत, त्याच्यापेक्षा जास्त मला त्यात काही फार अर्थ वाटत नाही। अंमलदारांनी असं हे केलंय की हे आजचं जे बॅगा चेक झाले स्टंट होतं म्हणून काय सांगाल? नाही, आता दाखवण्याचा प्रयत्न करतात की पण सगळ्या बॅग सगळी उकडून बाहेर काढलेली का? हो, त्याच्यात ठीक आहे, मग चांगली गोष्ट आहे। असंच सर्वांसाठी त्यांनी करावं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।